नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावर नागदेवतेचे चिन्ह काढले तर घरात सुख शांती येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मग नागपंचमीच्या दिवशी पहिला श्रावण सोमवार आहे. या दिवशी नक्की काय करावे? चला जाणून घेऊया. 17 ऑगस्ट रोजी नागपंचमी आहे आणि पहिला श्रावण सोमवार सुद्धा एकाच दिवशी आहे. म्हणूनच यंदाची नागपंचमी शिवभक्तांसाठी विशेष मानली जात आहे. या दिवशी नेमकी पूजा कशी करायची? नागदेवतेला काय अर्पण करायचे? कोणता मंत्र म्हणायचा? राहू केतू किंवा कालसर्प दोषासाठी कोणते धार्मिक उपाय केले जातात? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपंचमीच्या दिवशी कोणती कामे करू नयेत? या सर्वच प्रश्नांची उत्तरे या एकाच व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. आता श्रावण महिना म्हटले की भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेला महिना. भगवान शिवांच्या गळ्यात नागराज वासुकी विराजमान असल्याचे आपण अनेक शिव प्रतिमांमध्ये पाहतो. त्यामुळे भगवान शिव आणि नागदेवता यांचा अतूट संबंध धार्मिक परंपरेत सांगितला जातो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागदेवतेचे पूजन करून निसर्गातील सर्पाविषयी आदर व्यक्त करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार नागदेवतेची पूजा केल्याने भगवान शिवांची कृपा तर मिळतेच, शिवाय घरात सुख शांती नांदते, अशी सुद्धा श्रद्धा आहे. ज्योतिषीय परंपरेत नागपंचमीचा संबंध राहू केतू नागदोष किंवा कालसर्पदोषाच्या शांतीशीही जोडला जातो. मात्र हे धार्मिक आणि ज्योतिषीय विश्वास आहेत. आता 17 ऑगस्ट रोजी श्रावणातला पहिला सोमवार आहे. याच दिवशी नागपंचमी आहे. म्हणजेच एकाच दिवशी भगवान शिवांची उपासना आणि नागदेवतेचे पूजन करण्याची संधी भक्तांना मिळणार आहे. पंचमी तिथी 16 ऑगस्टच्या सायंकाळी सुरू होऊन 17 ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत असल्याने उदय तिथीनुसार 17 ऑगस्टला नागपंचमी साजरी केली जात आहे. पूजेची अचूक वेळ मात्र आपल्या शहरानुसार काही मिनिटांनी बदलू शकते. त्यामुळे स्थानिक पंचांगातील मुहूर्ताला प्राधान्य द्यावे, असेही सांगितले जाते. आता नागपंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी? सर्वप्रथम या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, देवघर आणि घरातील पूजा करण्याची जागा स्वच्छ करावी. त्यानंतर भगवान शिवास स्मरण करून शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावे. बेलपत्र, फूल आणि आपल्या परंपरेनुसार उपलब्ध पूजा साहित्य अर्पण करून भगवान शिवांची प्रार्थना करावी. आता नागदेवतेच्या पूजेसाठी घरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील जागा स्वच्छ करावी. काही भागात घराच्या प्रवेशद्वारावर किंवा भिंतीवर किंवा देवघरातच नागदेवतेचे प्रतीक म्हणून रांगोळी, गेहू किंवा पारंपरिक पद्धतीने नागाचे चित्र काढण्याची प्रथा आहे. तुम्ही नागदेवतेच्या मातीच्या मूर्ती किंवा चित्र ठेवूनही पूजा करू शकता. त्यानंतर नागदेवतेसमोर दिवा आणि धूप लावावा. हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करावी. फळ आणि सात्विक नैवेद्य दाखवावा. नागदेवतेचे ध्यान करून हात जोडून प्रार्थना करावी. यानंतर ओम नागदेवताय नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर भगवान शिवास ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. पूजा झाल्यानंतर नागपंचमीची कथा वाचावी किंवा ऐकावी आणि शेवटी आरती करावी. आपल्या घरातील प्रथा परंपरेनुसार आपण नागदेवतेची पूजा करू शकता. तुमच्या भागामध्ये नागदेवतेची पूजा कशी करतात? नागपंचमीला काय विशेष करतात? हे कमेंट करून नक्की सांगा. आता सर्वात महत्त्वाचे, नागपंचमी म्हटली की नागदेवतेला दूध अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसते. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिवंत सापाला पकडून दूध पाजू नये. त्यामुळे नागदेवतेच्या मूर्तीला किंवा चित्रासमोर नैवेद्य म्हणून दूध ठेवण्याची धार्मिक पद्धत आहे, आपण अवलंबू शकतो. आता नागपंचमीच्या दिवशी विशेष काय करावे? तर काही सोपे धार्मिक उपाय आहेत जे
तुम्ही या दिवशी करू शकता. सर्वात पहिला उपाय शिवपूजा. नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे सकाळी शिवलिंगावर जल अर्पण करावे, बेलपत्र वाहावी आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. दुसरा उपाय तुम्ही करू शकता. नागदेवतेच्या मंत्राचा जप. भगवान शिवांची पूजा झाल्यावर जेव्हा आपण नागदेवतेची पूजा कराल त्यानंतर ओम नागदेवता भो नमः या मंत्राचा जप सुद्धा करू शकता. यावेळी नागदेवतेसमोर किंवा दिवा लावून या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. 11, 21 किंवा 108 वेळा किंवा आपल्या क्षमतेनुसार या मंत्राचा जप केला जाऊ शकतो. विशेषतः नागपंचमीच्या दिवशी गरजू व्यक्तींना अन्न, धान्य, वस्त्र किंवा आवश्यक वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. एवढेच नाही तर काही धार्मिक ज्योतिषीय परंपरेमध्ये नागपंचमीला चांदीची वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. आता चांदी ही शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. मात्र हा उपाय श्रद्धेचा भाग आहे. चांदी खरेदी केल्याने आर्थिक लाभ होतो, असेही भक्तांचा विश्वास आहे. आता ज्यांच्या कुंडलीत राहू केतूशी संबंधित दोष असल्यास ज्योतिषीय विश्लेषण सांगते की ते नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवांची उपासना करून आपले दोष दूर करू शकतात किंवा काही प्रमाणात का होईना कमी करू शकतात. यासाठी काही परंपरांमध्ये नागदेवतेची पूजा, शिवमंत्रांचा जप आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला जातो. आपण यावेळी राहू मंत्राचा जप करू शकता, ज्यामुळे ओम राहवे नमः या किंवा केतू मंत्राचा जप जसे ओम केतवे नमः या मंत्राचा जप करू शकता. हे मंत्र म्हणताना उच्चाराबाबत काही खात्री नसेल तर साधा ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा भक्तिपूर्वक जप करता येऊ शकतो. यामुळे कालसर्पदोष किंवा नागदोष कमी होण्यास मदत मिळते, असेही सांगितले जाते. मात्र हे विशिष्ट उपाय करण्यापूर्वी आपण जाणकार ज्योतिषींचा सल्ला किंवा नक्की घेऊ शकता. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपंचमीच्या दिवशी काय करू नये. तर धार्मिक परंपरेनुसार या दिवशी जमीन खोदणे, नांगरणे किंवा मातीची अनावश्यक कामे करत नाहीत. यामागे एक व्यावहारिक कारणही सांगता येते. जसे जमीन खोदताना सापाच्या अधिवासाला किंवा बिळाला इजा होऊ नये किंवा बिळाला इजा होऊ शकते किंवा झाडे तोडणेही टाळावे, कारण झाडांमध्ये किंवा आजूबाजूला असलेल्या जीवांना इजा होऊ शकते. काही परंपरांमध्ये या दिवशी शिवणकाम, सुई धाग्याचे काम आणि धारदार वस्तूंचा वापर टाळण्याची प्रथा आहे. तसेच काही घरांमध्ये नागपंचमीच्या दिवशी लोखंडी तवा किंवा लोखंडी भांड्यांचा वापर टाळण्याची परंपरा आहे. ही सर्व प्रथा प्रदेश आणि कुटुंबाच्या परंपरांनुसार बदलू शकतात. म्हणून आपल्या घराच्या परंपरेचा आदर करावा आणि सर्वात महत्त्वाचे, सापाला या दिवशी त्रास देऊ नये किंवा कधीही त्रास देऊ नये. कारण नागपंचमी म्हणजे फक्त सापाची पूजा करण्याचा दिवस नाही, तर हा आपल्याला निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करण्याचा संदेश देतो. हा भगवान शिवानेच्या गळ्यातील नाग आपल्याला निसर्ग आणि मानव यांच्यातील अस्तित्वाची आठवण करून देतो. म्हणून या दिवशी मोठे खर्च करण्यापेक्षा श्रद्धेने पूजा करा, गरजू व्यक्तींना मदत करा आणि निसर्गाचे संरक्षण करा आणि कोणत्याही जीवाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मग यंदा 17 ऑगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आहे. त्यामुळे भगवान शिवांना प्रसन्न करा आणि सोबतच नागदेवतेलाही प्रसन्न करा. शक्य असल्यास दानधर्म करून मनापासून
भगवान शिवाला आपल्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करा. शिवभक्तांनी कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.